चला. हॅलो. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. हॅलो. माईक चेक. हॅलो. हॅलो. चला बॅटिंग टीम खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस बॅटच्या साह्याने डिक्लेअर मधील एक धाव आपल्याला पाहायला मिळते.
चला, बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की तुम्ही जो खेळाडू पाठवला त्यांना संपूर्ण खेळाडूची माहिती नाही आहे, त्यामुळे ज्यांना नावं माहिती असतील असा खेळाडू या. चला, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच अनिकेत शिडगे आपल्याला पाहायला मिळतात. इशारा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या. तर फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. व्हाईट प्लस विकेट. थँक्यू सो मच. आज DK स्पोर्ट मधील सुनील सागावकर सर, त्याचबरोबर इंद्रजित पाटील दादा, त्याचबरोबर व्हाईट बॉलचा इशारा. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बारा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र चुकांमध्ये दुरुस्ती. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल. रन काय झाले 9 ना 10. 10 रन. मोबाईल काढ रे.
अजयच्या बॅटमधून एक धावाले धावसंख्या 11 या आकड्यावरती. साई 11 तामिने विरुद्ध उंबरवाडी. वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धाबा स्कोर कार्ड वरती लागले गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यावेळेस 5 टे पडून खेळायचा होता, परंतु बॅटची कडा आणि बॉल चालय घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मिळेल एक सिंगल. सिंगलच्या साहाय्याने 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर 13 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला, षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी महेश दाखल झाला. स्ट्रायकर एंडला फलंदाज अजय. अजय आणि शत्रुघ्न ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फार चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. गडबड इथे आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धाबा इथे धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धाबेच्या साह्याने धावसंख्या 15 या आकड्यावरती. नुकतंच ज्यांचं आगमन होतंय, वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल दादा डीजे, त्यांच्या गावच्याची ही क्रीडा स्पर्धा आणि त्यामुळे आज डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व, त्यांचं शुभागमन. त्याचबरोबर अजयदादा पवार यांचं देखील शुभागमन. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि सातत्याने वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन साठी खूप मोलाचा हातभार. पंधरा धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. महेश हे षटक. चला, मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 7 सामने शिल्लक आहेत. सोळा धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या.
16 धाबा धावफलकावरती 17 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शत्रूच्या बाट मधून येतो हा षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 27 धावा. सत्तावीस धाबा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजी ते बाद झालाय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग नंतर 27 धाबा. चला नेक्स्ट मॅचचा इथे टॉस केला जाईल. विनंती असेल यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सरपंच चषक 2024चा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5. एका बाजूला संघ श्री गणेश 11 नागवंटे क संघ आणि पाचगणी 11 पाचगणी. दोन्ही संघांना विनंती असेल आपण उपस्थित असाल तर आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. कारण की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा आयोजक कमिटीचा नियम आहे. या नियमाचं तुम्हाला करावं लागेल पालन. चला श्री गणेश 11 नागवंटे क आणि पाचगणी 11 पाचगणी या दोन्ही संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कर्णधार जर या ठिकाणी उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी या.
धावांची विजयासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते टीम हुंबरवाडी या संघाला. चला 28 धावांचं लक्ष्य. महेश आणि रणजित ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजय गोलंदाजीवरती महेश आणि रणजित. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेत फटका केलाय. क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. पंच अनिकेत यांचा इशारा. 6 धावांसाठी तो षटकार. या डीजे षटकाराने मात्र धावसंख्येचं खातं उघडलं इथे फलंदाज महेश यांच्या बॅट मधून. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? तोपर्यंत बॉल चाललाय गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे मेल एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 7 आकड्यावरती. 7 धावा. सरपंच चषक 2024 चे हे दमदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धा दुपारच्या सत्रामध्ये येऊन पोहोचताना आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये अ गटामध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि ब गटाला सुरुवात झाली. ब गटातील पहिली मॅच एका बाजूला साई 11 तामिने अगदी पानेरी परिसरातील एक संघ, तर दुसऱ्या बाजूला हुंबरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ एकमेकाच्या आमने सामने. 28 धावांचं लक्ष इथे उभं केलंय. प्रथम बॅटिंग करत असताना 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. डिक्लेअर स्वरूपाची ही धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा. अजून देखील 20 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम हुंबरवाडी या संघाला. सरपंच चषक अनेक दानशूर व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज या स्पर्धेचा थाटमाट आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं संपूर्ण भगवी थीम या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला जात असताना डिक्लेअर मधील ही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. नऊ धावा धावफलकावरती.
11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजीवरती मॅगे आलाय. महेश आपल्याला पाहायला मिळतोय. महेश साळुंके मॅगे आलाय. साई इलेव्हन तामिनी या संघाकडून अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. महेश साळुंके आलाय. महेश साळुंके यांच्या पहिल्या बॉलवरती बॉलला दिशा देण्याचं काम. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मी एक सिंगलच्या साह्याने 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13 या आकड्यावरती. यावेळेस खुल्या टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गच असताना आतापर्यंत 13 धावा 3 बॉलचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे धावा रोखावी लागतील टीम साई इलेव्हन तामिळीला, कारण की पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा खूप कमी झाल्यात आणि या धावा मात्र थांबवताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी ती करावी लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा खडे खडे लगावलाय. अगदी मिड विकेट रिझर्व मध्ये फटका खेळलाय. फटका दमदार सरपंच चषक मधील दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज रणजित यांच्या बॅट मधून आहे तो क्रॅकिंग षटकार. या षटकारानंतर या मॅच मधील जी हवा होती ती मात्र हवा पूर्णपणे कमी केले. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सरपंच चषक 2024. एकोणीस धावा आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. एक धाव तिथे मिळेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. बॉलर प्रसाद आलाय. स्ट्रायकर एंडला
यावेळेस पास सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संयम दाखवलाय फलंदाजानं. एक सिंगल आले. आता 7 रनची अजून देखील जिंकण्यासाठी गरज येणारे 11 बॉल. पण मॅच अजून देखील बनवू शकते, परंतु बनवावी लागेल, कारण की क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देणारी नसते आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रयत्न करावे लागतील. जर संघाला जिंकवायचं असेल तर गोलंदाजीमध्ये इथून पुढे जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक इथे कॅच होऊ शकली असती का, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती तोपर्यंत 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील इथे कंप्लीट केली जाते. तब्बल 3 धावा या बॉलवरती आल्या. प्रसाद गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. षटक क्रमांक 3. चला पाचगणी संघ आणि नागवण टेक्क दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. श्री गणेश 11 नागवण टेक्क आणि टीम पाचगणी या 2 संघामध्ये केला जाईल टॉस. फुललेनचा बॉल यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक मॅगी त्याच्या खाली पकडली जाते कॅच आणि पहिला धक्का इथे टीमला लागलाय हुंबरवाडी या संघाला. अप्रतिम झेल टिपलाय महेशने आणि फलंदाज महेश बाद झालाय. पहा महेशची कॅच महेशने घेतले. फलंदाज बाद. यावेळेस डिक्लेअर स्वरूपाची धाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू आलाय. पप्पू यावेळेस पप्पू बाद झालाय. आता अजून देखील जिंकण्यासाठी 3 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. बॅट्समन राहुल मैदानाच्या आतमध्ये. सरपंच चषक 2024 हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. खास करून आज अक्षय म्हात्रे यांना इथे आज वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये आमंत्रित करण्यात आले. यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का, आणि अक्षरशः आपल्या हाताच्या पिंजऱ्यामध्ये बॉल मात्र सापडलेला नाही. तोपर्यंत मात्र 2 धावा. आता 1 धावेची गरज. विजय आणि पराजय यासाठी मात्र 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जर कॅच पकडली असती, फिल्डिंग चांगली केली असती तर या मॅच मध्ये देखील साई 11 तामिळे हा संघ पकड निर्माण करू शकला असता. परंतु आत्मविश्वास नावाचा वजीर मित्रांनो कायम सोबत ठेवा, कारण की हाच वजीर आपल्याला जिंकण्याची ताकद निर्माण करून देतो. आणि तो आत्मविश्वास कुठेतरी कमी इथे आपल्याला पाहायला मिळाला टीम साई 11 तामिने या संघाचे. हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण की हीच हिम्मत माणसाला जगण्यासाठी किंमत देत असते. आणि ही हिम्मत मात्र दाखवावी लागेल. इथून पुढे देखील 6 चेंडू 1 धावांची गरज. गोलंदाजीवरती दीपक आलाय. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक. विनिंग षटकार येतोय की काय, आणि हा विनिंग षटकार ठोकलाय आणि टीम हुंबरवाडी संघाचा विजय होतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला नागवंटेक संघ आणि पाचगणी संघ आपण नाणेफेकीसाठी या प्रेझेंटेशन बॉक्स वरती आपल्या समोर जोडले जातील. व्हॉइस ऑफ वाल्मिक पठार आणि पानेरी गावचा एक बुलंद आवाज
ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनची सातत्याने सेवा केली आहे. आकाश